पश्चिम बंगालच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही राजीनामा देणार नसल्याची भूमिका घेतल्यामुळे ममता बॅनर्जी यांच्यावर भाजपने जोरदार टीका केली आहे. कोलकात्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ममता बॅनर्जी यांनी मतमोजणी प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा आरोप केला. मात्र भाजपने हे आरोप फेटाळत त्यांची भूमिका लोकशाही विरोधी असल्याचं म्हटलंय. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी भारताची लोकशाही सत्तेच्या शांततापूर्ण हस्तांतरणावर आधारित आहे. पराभवानंतर निकाल स्वीकारणं ही लोकशाही परंपरा आहे, असं मत व्यक्त केलं असून पात्रा यांनी इतर राज्यातील उदाहरणांचा उल्लेख करत सांगितलं की निवडणुकीत पराभवानंतर मुख्यमंत्र्यांनी राजीनामे सादर केले होते आणि लोकशाहीत कुणीही अपरिहार्य नसतं. दरम्यान भाजपचे आणखी एक प्रवक्ते शेहजाद पूनावाला यांनीही ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधत त्यांनी घटनात्मक मूल्यांना कमी लेखल्याचा आरोप केलाय. ममता बॅनर्जींच्या या निर्णयामुळे पश्चिम बंगालच्या घडणाऱ्या पुढील राजकीय घडामोडींवर आता सर्वांचंच लक्ष लागलंय.